अनाथ आश्रमाची दुर्गा गुंजाळ स्केटिंग स्पर्धेसाठी थायलंडला रवाना। लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील दुर्गा दिलीप गुंजाळ ही विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता दिनांक 20 सप्टेंबर रोजी थायलंड येथे रवाना झाली आहे। ग्रामीण भागात राहणाऱ्या दुर्गा दिलीप गुंजाळ या विद्यार्थिनीचा स्केटिंगमधील प्रवास हा अत्यंत खडतर असून ती आता थेट थायलंडमध्ये स्केटिंग खेळण्यासाठी जात आहे। गोवा व मुंबई येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्यानंतर दुर्गाची 22 व 23 सप्टेंबर रोजी थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। दुर्गाला सरावासाठी शहरी भागासारख्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने तिचा स्केटिंगमधील प्रवास हा अत्यंत खडतर आहे। आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ व त्यांच्या पत्नी संगीता गुंजाळ यांनी दुर्गाचे संगोपन हे अनाथ आश्रमातील निराधार मुलांबरोबरच केले आहे। कोणतीही आर्थिक परिस्थिती नसताना लोकांनी दिलेल्या मदतीवर दुर्गा मोठ्या दिमाखात भारताचं प्रतिनिधित्व आता थायलंडमध्ये करत आहे। अनाथ मुलांबरोबरच खेळल्या व बागडलेल्या दुर्गाची परदेशवारी होत असल्यानं तिचे अभिनंदन करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची लासलगाव जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात मोठ्या संख्येत उपस्थिती होती। दुर्गाने आतापर्यंत 95 पदके मिळवली असून तिला 153 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। दुर्गा ही विसा स्केटिंग अकॅडमीची खेळाडू असून तिला तिचे प्रशिक्षक श्याम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे। कांदानगरी न्यूज करिता आसिफ पठाण, लासलगाव। माझे नाव दुर्गा दिलीप गुंजाळ, मी इंटरनॅशनल खेळाडू। मी गोव्याला नॅशनल झाले आणि खोपोलीला इंटरनॅशनल झाले। मी थायलंडला आता जाणार आहे। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या अशीच माझी नम्र विनंती। धन्यवाद। कृष्णारी, मी श्री दिलीप बाबुराव गुंजाळ। माझी मुलगी दुर्गा दिलीप गुंजाळ आजपर्यंत महाराष्ट्रभर स्केटिंग खेळली। गोवा या ठिकाणी ती नॅशनल झाली, खोपोली मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल झाली आणि आता माझी मुलगी 20/9/2024 रोजी ती मुंबई या ठिकाणून थायलंड या ठिकाणी स्केटिंग खेळण्यासाठी जात आहे। आणि स्केटिंग खेळायला जात असताना आज माझ्या मुलीची आंतरराष्ट्रीय निवड झाल्यामुळे आता आमच्या पूर्ण लासलगाव परिसरामध्ये एक आनंदाची आनंद व्यक्त करतात। म्हणून मी सर्व या ठिकाणी आलेल्या पत्रकार परिषद असेल किंवा अनेक आलेले मान्यवर असेल यांना विनंती करेल की आपण जे माझ्या मुलीच्या कौतुकामध्ये सहभाग झालात, मी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि भगवंताचे निहित प्रार्थना करतो की थायलंड या ठिकाणी माझी मुलगी घवघवीत विजयी व्हावा हीच प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी।